तुमच्या ताटातील मासे खरोखर सुरक्षित आहेत का? कोकणातून येणाऱ्या माशांच्या गुणवत्तेची तपासणी होणार का? कोकणातून येणारे मासे सुरक्षित आहेत का? माशांचा लांब प्रवास, ताजेपणा टिकवण्यासाठी नेमकं काय वापरलं जातं? फॉर्मॅलिनचा धोका, मासळी बाजारांची नियमित तपासणी होणार का? ताटातील मासे की रसायनांचा धोका, FDA कडून कारवाईची मागणी. सांगली, मिरज, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येणारे मासे प्रामुख्याने कोकण किनारपट्टी आणि इतर सागरी भागातून वाहतूक करून आणले जातात. मासे पकडल्यापासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक तास, काही वेळा 1 ते 2 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे हे मासे सुरक्षित पद्धतीने साठवले जातात का? त्यासाठी केवळ बर्फाचा वापर होतो का, की ताजेपणा टिकवण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर केला जातो, असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त केला जातो. देशातील विविध राज्यांमध्ये यापूर्वी फॉर्मालिनसारख्या घातक रसायनांचा वापर करून मासे अधिक काळ ताजे असल्याचा आभास निर्माण केला जात होता आणि अशा घटना समोर आलेल्या आहेत. फॉर्मालिन हे अन्नपदार्थांवर वापरण्यास मान्यता नसलेलं रसायन असून त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते अशा रसायनांचा दीर्घकाळ संपर्क आल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळे सांगली, मिरज, कुपवाड तसेच परिसरातील मासळी बाजारांमध्ये नियमित तपासणी होणं गरजेचं असल्याची मागणी नागरिकांकडून होते आहे. विशेषतः कोकणातून किंवा इतर दूरच्या भागातून येणाऱ्या माशांची वाहतूक, कोल्ड चेनची स्थिती, बर्फाची गुणवत्ता, कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर झालेला आहे का याची वैज्ञानिक तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाने वेळोवेळी करावी अशी अपेक्षा व्यक्त होते. युवाग्राम 24 मराठीच्या वतीनं अन्न आणि औषध प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या माशांची नियमित तपासणी करून नागरिकांना त्याबाबत मार्गदर्शन, माहिती द्यावी. तपासणीचे अहवाल सार्वजनिक केल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल, चुकीच्या पद्धतींचा अवलंब करणाऱ्यांवर आळा बसेल. नागरिकांनी सुद्धा मासे खरेदी करताना दुर्गंधी, असामान्य रंग, डोळे, गिल्स आणि पोत यांची तपासणी करावी. संशयास्पद मासे आढळल्यास त्वरित अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. सुरक्षित अन्न आणि प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी येणारे मासे खरोखरच सुरक्षित आहेत का याचे उत्तर आता तपासणीतूनच मिळण्याची गरज आहे.